आणि त्या दिवशीपासून आम्हाला प्रत्येकाला काहीतरी करायला लावलं, कामाला लावलं, नाही का. आज रामनवमी आहे, आम्ही रामाची पूजा केली असती. आज झाशीमध्ये जी रॅली निघते तिथे गेलो असतो, पण आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि या ठिकाणी बाबाचे गुणगान गातो. बघा, एक छोटंसं गीत आहे. सबके लिए खुला है मंदिर हमारा, आओ कोई भी पंछी, आओ कोई भी धर्मी, सब देवता से माता मंदिर ये हमारा. आम्ही कोणत्या मंदिरात बसलेलो? मानव मंदिरात. आणि या मंदिरामध्ये आम्ही सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व समभाव असे आम्ही प्रत्येक नरनारी या ठिकाणी उपस्थित झालो. बघा, एखाद्या मंदिरात आम्ही गेलो असतो, फक्त पूजा केली असते आणि घरी आलो असतो, परंतु या मंदिरामध्ये आमच्या मधल्या अवधून बाहेर निघण्याकरता या कर्मयोगाच्या शाळेत बसलो. आणि हा योग आम्हाला कोणी दिला? मानत्यागी बाबा जिंदूजी यांच्या कर्माने. जर बाबांनी कर्म केले नसते, बाबांनी मानव धर्माची स्थापना केली नसती, तर आज आम्ही कुठे राहिलो असतो. प्रत्येकाचे जीवन सोन्यासारखं बाबांनी बनवलेलं आहे. प्रत्येक जण सांगतात या माईकवर, या अनुभवावर. बघा, या मार्गावर कुणी म्हणतात मला टीबी होती, कुणी म्हणतात मला कॅन्सर होता, कुणी म्हणतात भूतबाधा होती, कुणी म्हणतात मानव होता, आणि कुणी म्हणतात दारूचं व्यसन होतं. प्रत्येक जण आपापला अनुभव या ठिकाणी देतात आणि प्रत्येकाचे दुःख या ठिकाणी दूर झाले. असा एकही सेवक नाही की त्याचे दुःख दूर झाले नाही. आणि समजा त्या सेवकाचे दुःख दूर झाले नाही, तर त्या सेवकाचे विचार मी सांगते तुम्हाला. प्रत्येक मार्गदर्शकांना अनुभव घडलेला आहे. एखादा क्वचित एखादा सेवक येतो आणि काय म्हणतो, काकाजी मी या मार्गातून मला आराम झाला नाही, म्हणून मला हा मार्ग सोडायचा. काय म्हणतात, मला सांगा मी काय करू? मार्गदर्शक काय उत्तर देतो, बाबा रे, तू माझ्याकडे जेव्हा कार्य घेण्यास आला, मार्गात प्रवेश करायला आला, तेव्हा मी तुझ्या घरी आलेलो होतो का? नाही. मग जसं तू माझ्याकडे स्वतःच्या मनाने आला, तसा तुका तुला जे करायचे ते तू कर. की मार्ग सोडण्याचा माझ्याजवळ मंत्र नाही. मार्गात येण्याचा मंत्र आहे, परंतु मार्ग सोडण्याचा मंत्र नाही. तोच कार्य बाबाच्या निवासस्थानी घडला. बघा, बाबाकडे अशी सेवा आम्ही सुरुवातीला बाबाकडे आम्ही पण जात होतो. तर का जुन्या सेवकांनी बाबाचा एक अनुभव सांगितला. बाबा जेव्हा बसलेले होते, आम्ही सेवक जसे मार्गदर्शकाकडे जातात आणि काही त्यागी सेवक येतात, मार्गदर्शक विचारतात कसं काय येणं केलं, तर बाबा नेहमी सेवकांना विचारायचे कसं काय येणं केलं. बघा, सेवक बसलेले होते आणि हे सेवक गेले. बाबांनी विचारलं काय बाबा कसं काय येणं केलं? तो सेवक काय म्हणतो बाबाला, बाबा मला हा मार्ग करायचाच नाही, हा मार्ग मला सोडायचा आहे. ही पुस्तक मी परत करायला आलो. बाबासमोर किती मोठा प्रश्न आहे. हे मार्गदर्शक आहे, यांच्यासमोरही तोच प्रश्न आहे. 100तून एखादा सेवक जो कर्मभोगी असतो, कर्माने चुकलेला असतो आणि त्याला दैवी शक्ती समजलेली नसते, त्या सेवकाला आराम होत नाही. असाच तो सेवक बाबाकडे गेला आणि बाबाला तू विचाराला. तर बाबाने काहीच बोलला नाही. ठीक आहे, मी तुला जे करायचे ते तू कर, पण मला विचारू नकोस. बघा, सेवक गेला आणि बाबांनी सेवकांना मार्गदर्शन केलं. कसा म्हणे हा व्यक्ती मार्गात आल्यानंतर हा मार्ग सोडता येत नाही, कारण हा मार्ग आत्मेचा आहे. जेव्हापर्यंत ज्या व्यक्तीने मार्गात प्रवेश केला तो व्यक्ती जेव्हापर्यंत भगवंतात विलीन होत नाही, तेव्हापर्यंत ह्या मार्गाला सोडता येत नाही, कारण हा मार्ग आत्मेचा आहे. कारण प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये बाबांनी भगवा दाखवला आणि आम्ही या मार्गात कशा करता आलो. या मार्गात आम्हाला दिनदुबळ्या लोकांची सेवा करायची आहे. या मार्गात आम्हाला बाबांनी जे दिलं त्याचे मार्गदर्शन करून मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसार करायचे आहे. जे मला दिलं ते तुम्हाला भगवंत देतील हे आम्हाला सांगायचे आहे. आणि आम्ही काय सांगतोय, असे भरपूरसे सेवक आहेत की नेहमी दुःख सांगतात, जेव्हा भगवत कार्यात येतात नेहमी डोळ्यातून अश्रू पाडतात की माझी इच्छा भगवंत पूर्ण करत नाही. का करत नाही? म्हणून बाबा म्हणायचे की ज्याचे कर्म त्याच्या परी. हा भगवान कर्माचा आहे, हा भगवान पैशाचा नाही, हा भगवान धनाचा नाही, हा भगवान बंगल्याचा नाही. कुणाजवळ खूप बंगला असेल, खूप पैसाही असेल, परंतु तो बंगला कुणाचा तरी आहे. ज्या भगवंतांनी आम्हाला जन्माला टाकलं, या आत्म्यावर आमचाही हक्क नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला जन्माला टाकलं त्याचा अधिकार आहे. कुणा
कुणालाही माहित नाही. आता भरपूरशे अनुभव आहे, एवढं मोठं युद्ध सुरू आहे इराण आणि अमेरिकेच्या, सगळ्यांना माहिती आहे. परवा पेट्रोल पंप बंद आहे म्हणून रागा लागलेल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीला विचार येत होता की आपलं कसं होईल. ज्या लोकांकडे एक सिलेंडर आहे आणि विचार मन मजदूर करणारे आहे, सिलेंडर मिळत नाही, स्वयंपाक कसं करावं. प्रत्येक जण चांगल्या बंगल्यामध्ये राहतात, फ्लॅट्समध्ये राहतात, तिथे चूल पेटवता येत नाही. किती मोठा प्रश्न आहे. काही लोक ड्युटीवर जातात, सकाळची ड्युटी असते, जर नाही मिळालं तर पेट्रोल मिळत नव्हतं. पेट्रोल पंपवर खूप गर्दी. बघा पेट्रोल पंप बंद. घरी मी त्यांना फोन लावला, माझ्या मुलाला भंडाऱ्याला गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, त्याची नाईट ड्युटी होती आणि मला विचार आला. मी तर म्हटलं नागपूर परिसरात आहे, कशाने मी ड्युटीवर जाईल, पण माझ्या मुलगा कसं जाईल. भगवंताला योग मागितला, घरी फोन केला. हो म्हटलं उद्या सागरची नाईट आहे, त्याला फोन केला तो ती मम्मी मी माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली. बघा परमेश्वर काय देतो. घरी आले आणि पेट्रोल पंप बंद. एका सेवकाला फोन लावला, बाबाने तुझी ड्युटी पेट्रोल पंपवर आहे, थोडी अरेंजमेंट करून देशील का. परमेश्वर जर आपले कर्म चांगले असले, परमेश्वर कसा योग देतो. थोडं का उद्या तुम्ही सकाळी या 5 वाजता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल देते. बघा फोर व्हीलर फुल केली, माझी गाडी फुल केली, त्याची केली, माझ्या लहान मुलाची केली. कारण माझा लहान मुलगा नगर औरंगाबादच्या समोर MD ची एक्झाम देण्याकरता गेला, तो घरी नाहीये. त्याची गाडी परमेश्वराची कशी दिला. सिलेंडर संपला, विचार आला, शेवटाला फोन केला, काकाजी तुमचा तर नंबर मी लावला 10 दिवसापूर्वी आला, पण आमच्याकडे साहेबांना नंबर पाहता येत नाही, तो नंबर चालला गेला. विचार आला. बघा सेवकाने किती आम्ही मदत करतो एकमेकाला. सेवक सेवकाला कर्मभोगाच्या फाश्यातून काढत असते. एका सेवकीबाईचा मी अनुभव सांगते, कारण आमच्या सेवकीबाई भरपूर आहे आणि सेविकांना या कार्याची ओढ लागणे खूप जरुरी आहे. बघा शब्द शब्द बहुवंतरा, शब्द कोणा हात पाव, एक शब्द करीती मरण का काम, एक शब्द करीती दुःख. शब्दामुळे कसे दुःख येतात किंवा शब्दामुळे काय होते हे अनुभव सांगते. बघा एका सेवकीला पापड करत होती, शब्द कसे उच्चारले. आता आम्ही सेवक बहिणी, आता उन्हाळा दिवस आहे, कुरड्या करत होती. आता हे लहान लेकरं आपली मुलं आपल्याला खूप प्रश्न विचारतात. तिच्या घराजवळच्या लहान लहान 3 मुली आल्या बहिणी, आणि तिची आप्या बनारे, तो पप्पड बनारे, काय केलीये तो खाणे केले. दुसरी बहीण आली आणि तिची आप्या बनारे, पप्पड बनारे, काय केले तो असे बनारे. तिसरी मुलगी आली, तिला राग आला. ती काय म्हणते, हे पापड मी बनवता फेकायला बनवत आहे. बघा शब्द. आता तिला छोट्याशा मुलीचा पण तिला कंटाळाला उत्तर देऊन देऊ. तिने शब्द काढून घेतला, पापड बनवले आणि वाळत टाकले. बघा वारा आला आणि तिचे पापड बाजूला जो नाला होता त्या नाल्यामध्ये वाऱ्याने ते पापड पडले. काय म्हटलं तिने, फेकायला बनवत आहे. शेवटी पापड काय करावं लागले, फेकण्यात गेले. म्हणून छोटे छोटे शब्द खूप कामाचे आहेत आमच्या जीवनामध्ये. बघा द्रौपदीने जर दुर्योधनला म्हटलं असतं की अंधे का पिता अंधा, तर महाभारत घडलं नसतं. कोणी काढलं हे वाक्य, आमच्या महिलेने काढलं. जर रामायणामध्ये सीतेने रामाला जिद्दच केली नसती की तू त्या जंगलामध्ये जा आणि हरणीचं कातडं घेऊन मला चोरी शिवायची आहे, मर्यादा तिने रामाचे शब्द काढलेले, रामाला पाठवलं. आणि इकडे लक्ष्मणाने मर्यादा रेषा ओलांडली आणि बहिणीला म्हणते की भाभी आप ये लाईन के सामने जाने का नहीं, पण मर्यादा तोडली. कारण तिला त्या ब्राह्मणाची दया आली आणि भिक्षा देण्याकरता ती रेषा ओलांडली. पण तिला माहित होतं का हा चक्रव्यूह कशा करता रचलेला आहे. तसं आमच्या जीवनामध्ये जे आम्ही शब्द काढतो आम्हाला माहित नाही राहत, या शब्दाने आमच्या जीवनात काय होणार आहे. म्हणून शब्द काढताना बाबांनी आम्हाला, जसं आम्ही भात बनवतो आणि भातामध्ये एकही खडा राहू नये म्हणून आम्ही तांदूळ निवडतो, तसं जरी मार्गात येण्याच्या आधी आमच्या जीवनात आम्ही कसे वागलो चालेल, पण मार्गात आल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जसं आम्ही स्वयंपाक बनवतो आणि एक एक खडा निवडतो, तसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये जीवन जगायचे. म्हणून शब्द सांभाळून बघा. लहान लेकरांना असो, पतिदेवाला असो की कुणालाही असो, बघा पती पत्नी कसे असावे. कारण आमच्या घरात खूप काही अनुभव घडत असतात आणि शेवटी सांगत असतात. तर तिने बघा, आम्ही जनरल सेवक संमेलन मध्ये जात होते का, आता 15 तारखेला कार्यक्रम मध्ये ती शेवटी माझ्यासोबत होती. तिच्या हाताला माहितीये का बेंड्याची अशी लाईन होती, अशी फुटलेला होता हात. मी ती एक बाजूची शेवटी म्हणते काकू हिला विचारा
की इथे कशाचा माग लागलेला आहे. मी तिची मजा केली, का बरं ग तुझा हात सुटलेला आहे. खूप हसायला लागली, खूप हसायला लागली. पती पत्नी कसं असावे. तिने सांगितलं, काकू मी सांगू का तुम्हाला, तुम्ही हसायला नको. म्हटलं नाही मी नाही हसत, मला हसायची पहिले सवय, पहिलेच हसून देते. हसू नका तर सांगतो म्हणे मी. ठीक आहे नाही हसत म्हणे. मी पोळ्या करत होती, माझे पतिदेव आले म्हणे आणि मी त्यांना टोचेल असं बोलली म्हणे. बघा तिने चूक कशी सांगितली, आम्ही का करतो. अनुभव सांगायचा एवढं तुमच्या, तुम्ही कसं टोचण्या मारता पतिदेवाला आणि मग कशा लाथा खाता. मी टोचून बोललो म्हणे, काहीतरी वाईट शब्द बोललो म्हणे आणि माझ्या पतिदेवाला एवढा राग आला म्हणे. माझ्या हाताचं बेल्ला घेतलं आणि मला 4 बेल्ले मारले होते. मारले म्हणे तरी ती रडली नाही. तिला माहिती होतं मी चुकली आहे म्हणून माझ्या पतिदेवाने मला मारलं. बघा शेवटी नसावी कशी. तिला चुकीच्या तिला वाटलं नाही मी खरंच चूक केली आहे म्हणून माझ्या पतिदेवाने मला मारलं. तिने चूक कबूल केली. पुन्हा ती पतिदेवाकडे गेली, अहो मी चुकली, मी वाईट बोलली, मला माफ करा. पुन्हा त्याला राग आला. पुन्हा तिने त्याने गालावर 2 मारले. पुन्हा ही हसायला लागली. तरी पण तिने भांडण केलं नाही. आणि जर दुसरी एखादी असती ना रागिष्ट, तुम्ही मला मारलंच का, मी घर सोडून जातो. कारण या छोट्या छोट्याशा भांडणामुळे सोचित्ते झालेले आहे. एका महिलेने चुकी लावली होती की फलाण्याची पोटी फलाण्यासोबत आहे. ते पतिदेवाला माहीत झालं. पतिदेवाने तिला मारण केली की तू ही चुकी का लावली. तिने पोलीस कंप्लेंट केली आणि म्हणे की माझं पती पत्नी चांगले राहत होती, पण छोट्याशा सुलक्षच्या कारणावरून तिला पतिदेवाच्या रागाला तिने पोलीस कंप्लेंट केली की हा पती मला रोज मारझोड करतो, मला याच्या घरी राहायचं नाही. सोचित्ती झाली. किती लक्ष कारण म्हणून आमच्याकडे महाभारत आणि जे पण रामायण घडतं ना आमच्या या बोलण्यामुळे, म्हणून आम्हाला सांभाळून बोलायचे. आणि बाबांनी आम्हाला खूप सुंदर असं जीवन दिलेलं आहे. आणि आमच्या पतिदेवाची कशी होते, आज ते सेवक बनले, आज ते भगवंताच्या रूपात आहे. म्हणून पतिदेवाचे आदेश पालन करायला शिका. कारण मी माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दानुसार, मला जो शब्द माझ्या मार्गदर्शकाने दिला, तू घरी जा आणि भगवंताला सांग. तुझ्या पतिदेवाच्या जर ब्रेन ट्यूमर तुला दूर करायचं असेल, तू भगवंताला सांग म्हणे गणपतीला की बाबा आजपर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या, पण यानंतर मी माझ्या पतिदेवाच्या आदेशाचं पालन करेल, परंतु माझ्या पतिदेवाच्या ब्रेन ट्यूमर ही बिमारी चांगली करा. त्या शब्दानुसार मी आजही माझ्या जीवनात खरोखरच माझ्या पतिदेवाच्या आदेशाचे पालन मी करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही करा. बघा तुमचं जीवन सोनेपेच वागा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या मार्गाची रूपरेषाच ती आहे. पती आणि पत्नी हे 2 रथाचे चाकं. हे चाकं जर व्यवस्थित चालले, त्यांच्या धुरा पण चांगला राहील. म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच माझ्या शब्दाला विराम देते. सगळ्यांना माझा नमस्कार.